ब्रेकिंग न्यूज संभाजीनगरमध्ये आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे आणि कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचित कडून विरोध होतोय। नोंदणीला विरोध केल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत। वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याच्या निषेधासाठी हे आंदोलन आहे। जालन्यामधून वंचितचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस सदस्य नोंदणी सुरू होती आणि त्यानंतर आंबेडकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी ती सदस्य नोंदणी उधळून लावली होती। त्यानंतर आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद जो आहे तो समोर आला होता आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएस विरोधात आज मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र त्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। आरएसएसचं जे कार्यालय आहे बाबा पेट्रोल पंपाजवळ त्या ठिकाणी हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी ती परवानगी नाकारलेली आहे। मात्र तत्पूर्वी आम्ही मोर्चा काढणार असल्याचं या ठिकाणी आंबेडकरवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यात तत्पूर्वी याच क्रांती चौका मधून तो मोर्चा निघणार आहे आणि मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की वरिष्ठ दर्जाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी पोलिसांना सूचना करत आहे की या मोर्चा दरम्यान नेमके कुठल्या खबरदारी घ्यायची आहेत आणि कुठल्या प्रिकॉशन घ्यायच्या आहेत। आणि पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही हा मोर्चा काढणार या भूमिकेवरती वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते ठाम आहे। त्यामुळे कुठेतरी मधला मार्ग काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सध्या तरी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आमची बैठके झाली आहेत। आम्ही त्यांना खूप परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना आम्ही काही अल्टरनेटिव्स पण सांगितलेले होते जे आम्हाला मान्य होते आणि कायदेशीर पद्धतीने व्यवस्थित होते, तरी पण त्यांनी ते बाब नाही त्यांचा ॲक्सेप्ट ना केल्यामुळे आम्हाला आज हे बंदोबस्त लावून त्याप्रमाणे कारवाई करण्याची वेळ आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी संघटनेचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा आरएसएसच्या कार्यालयावर जाणार आहे अशा पद्धतीचा इशारा देण्यात आला आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मात्र त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेऊयात। काय तुमची भूमिका आहे? आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी आम्हाला बंदी घातली, पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद पदाधिकारी यांनी निश्चय करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आज आमचे युवा नेतृत्व सूर्यदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या उपस्थितीत हा आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा जाणार हे 100% खरं आहे। पोलिसांचं म्हणणं असं आलं आहे मोर्चाला परवानगी नाही आहे, जर मोर्चेकरी तरी भूमिकेवर अडलेले असले तर त्यांना डिटेन करणार। पोलिसांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे। या राज्यामध्ये आणि देशामध्ये आरएसएस आणि बीजेपीने पूर्ण भोंगळा कारभार माजवलेला आहे। मूळ उद्देश तुमचा काय आहे, मोर्चाच्या मागणी काय आहे, मोर्चा कुठे जाणार आहे आणि पोलिसांनी तुम्हाला डिटेन करणार त्यावर तुमचं मत काय? पोलिस डिटेन करत नाही तर आम्हाला जेलमध्ये घालत किंवा गोळ्या घालत। आमचा जो मोर्चा ठरलेला आहे क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बाबा पेट्रोल पंपाच्या जवळ जे आरएसएसचं कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत आमचा मोर्चा जाणार आहे। या दरम्यान जर पोलिसांनी आम्हाला दडपशाही करण्याचा मार्ग केला तर आम्ही पोलिसांना देखील विनंती आहे की त्यांनी शांततेच्या मार्गाने आमचा मोर्चा होऊ द्यावा। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहे आणि हे नियोजनामधले सर्व सदस्य आहे, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही आमचा मोर्चा काढणार आहोत। आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत अशा पद्धतीचं मत या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी मांडलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।